विधान परिषद निवडणुकीवरून नाशिकमध्ये मोठा ड्रामा रंगला। अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर नाशिकमध्ये महायुतीचे नरेंद्र दराडे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते अशी सरळ लढत होणार आहे। तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत गोकुळ गीतेंच्या मनधरणीचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आला। मात्र या चर्चेला यश आलं नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी गीतेंना अर्ज मागे घेण्यासाठी फोन केला होता, मात्र गीते निवडणूक लढण्यावरती ठाम राहिले। मला मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं होतं, गणेश आपली युती आहे, आपल्याला माघार घ्यावा लागेल। मी कोणतीही कमिटमेंट न घेता, कोणताही विषय न करता त्यांच्या शब्दावर ही माघार या ठिकाणी घेतलेली आहे। ते सुद्धा संपर्कात होते। मान्य शिंदे साहेबांचं माझं सगळं 5-6 वेळा बोलणं झालं, खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केले, पण गोकुळ गीते हे नॉट रिचेबलच झाले खूप सांगून त्यांना, आणि त्यामुळे मग थोडा गोंधळ त्या ठिकाणी झाला। म्हणजे हिरे म्हणून आमचे दुसरे एक उमेदवार आहेत, ते सुद्धा सापडले निकाल रात्रीपासून, त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळ झालेला आहे, खरं आहे। त्यामुळे मग इथला फॉर्म राहिला असेल असंही असू शकतं, पण काही झालं तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये एकत्रित एक दिलाने लढणार आहोत। आणि आमचे जे उमेदवार आहेत आता अधिकृत, ज्यांना आम्ही तिकीट दिलेलं आहे, ते खूप मोठ्या बहुमताने, रेकॉर्ड ब्रेक मताने या ठिकाणी निवडून येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।